श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 28 ऑगस्टला म्हणजे उद्या शुक्रवारी आलेलं आहे 2026 मधील रक्षाबंधन. रक्षाबंधन हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या अतूट प्रेम आणि आपुलकीचा सण आहे. या सणाचं धार्मिक आणि सामाजिक दृष्टीनं महत्त्व हे खूप सांगितलं गेलं आहे. प्रत्येक बहीण भाऊ या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. श्रावण महिना आला की बहिणीला ओढ लागत असते त्या सणाची, म्हणजेच रक्षाबंधनची. आणि याला धार्मिक दृष्टीनं खूप महत्त्व आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर मनगटावरती राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन तिला देत असतो. या रक्षाबंधनच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाकडून पृथ्वीचं रक्षण केलं आणि बळीनं विष्णूंना आपले रक्षण करण्यासाठी प्रार्थना केली. त्यावेळी बघा, लक्ष्मी देवीनं बळीला राखी बांधली आणि आपले रक्षण करण्याचे वचन घेतले होते. आणि म्हणूनच रक्षाबंधन हा दिवस धार्मिक दृष्टीनं खूप महत्त्वाचा मानला जातो. लक्ष्मी मातेनं बळीराजाला आपला भाऊ मानलं होतं. आणि या खूप महत्त्वाच्या दिवशी बघा, रक्षाबंधनासोबतच काही महत्त्वाचे नियम देखील पाळले जात असतात. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जात असते. प्रत्येक बहीण रक्षाबंधन या सणासाठी माहेरी जात असते. जिथे पण तिचा भाऊ राहत आहे त्या ठिकाणी, त्या गावी ती जात असते. परंतु जेव्हा बहीण भावाकडे राखी बांधण्यासाठी जाणार आहे तेव्हा तिनं आपल्या आईच्या घरून किंवा आपल्या भावाच्या घरून या ज्या काही 3 वस्तू आहेत तर त्या चुकूनही पतीच्या घरी आणायच्या नाहीत. म्हणजे माहेराहून येताना या 3 वस्तू तुम्ही आपल्या सासरी चुकूनही आणू नका. आता बघा, बऱ्याच महिलांना हे जे काही नियम आहेत किंवा या ज्या काही वस्तू आहेत तर त्या माहीत नसतील. त्यामुळे आपल्या पतीचा बरबादीचं कारण या 3 ज्या वस्तू आहेत तर त्या ठरू शकतात. नाहीतर या वस्तू ठरतील तुमच्या पतीच्या बरबादीचं कारण. त्यामुळे या ज्या काही 3 वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या तुम्ही चुकूनही माहेरून येताना ज्या आहेत तर त्या घरी घेऊन येऊ नका. लक्ष्मी आपलं घर सोडून जाईल, लक्ष्मी आपल्यावरती नाराज होईल, आपल्या घरामध्ये दरिद्रता येऊ लागेल. तर अशा कोणत्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या आईच्या घरून किंवा भावाच्या घरून आपल्याला सासरी आणायच्या नाहीत. या दिवशी कोणत्या रंगाची राखी चुकूनही भावाला आपल्या बांधू नये. तर रक्षाबंधनला भद्राकाळसुद्धा असतोच. तर भद्राकाळ हा अतिशय अशुभ काळ मानला जातो. भद्रा काळामध्ये जे पण कार्य केलं जातं तर त्याचा सर्वनाश होतो. म्हणून यंदा रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाळ कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, याची सगळी माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. म्हणजे याविषयीची सर्व जी माहिती आहे, योग्य ती माहिती तर ती तुम्हाला मिळून जाणार आहे. तर 2026 मध्ये रक्षाबंधन हे नेमक्या कोणत्या दिवशी साजरं होणार आहे, तर यंदा नारळी पौर्णिमा ही जी आहे तर ती 2 दिवस आलेली आहे. एक गुरुवारी आणि शुक्रवारी अशा 2 दिवशी नारळी पौर्णिमा जी आहे तर ती असणार आहे. आणि प्रत्येक जणांच्या मनामध्ये एक भ्रम निर्माण झाला आहे, मग रक्षाबंधन नेमकं कधी असणार, कधी साजरं करावं, आपल्या भावाला राखी कधी बांधावी. तर बघा, दरवर्षी नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हे साजरं केलं जातं. तर या नारळी पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो यंदा म्हणजेच 27 ऑगस्टला सकाळी 9:05 होणार आहे आणि समाप्ती ही दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 28 ऑगस्टला सकाळी 9:47 होणार आहे. आणि उदय तिथी ही धार्मिक दृष्टीनं तर खूप महत्त्वाची मानली जाते, हे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे रक्षाबंधन हे बघा 28 ऑगस्टला शुक्रवारी साजरं होणार आहे. पण आपण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी बघा जी सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये करत असतो, तर ते सत्यनारायण आपण कधी करायचं, तर ते सत्यनारायण जे आहे तर ते तुम्ही 27 ऑगस्टला म्हणजे गुरुवारी संध्याकाळी करायचं आहे.
कारण की शुक्रवारी सकाळी ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती समाप्त होणार आहे. आणि सत्यनारायण पूजा ही नेहमी पौर्णिमेच्या काळामध्येच केली जाते आणि ती खूप शुभ मानली जाते. म्हणून गुरुवारीच आपल्याला हे सत्यनारायण आपल्या घरामध्ये करायचं आहे, पूजा आपल्या घरामध्ये मांडायची आहे. त्यासोबतच बघा, दरवर्षी रक्षाबंधनच्या दिवशी भद्राकाळ हा असतोच. काही का तास होईना हा भद्राकाळ जो आहे तर तो असतो आणि शास्त्रामध्ये भद्राकाळ हा अशुभ मानला जातो आणि म्हणून या भद्राकाळात चुकूनही आपण आपल्या भावाला राखी बांधू नये. यामागे एक पौराणिक कथासुद्धा सांगितली जाते की लंकेचा राजा रावणानं भद्राकाळामध्ये बघा आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली होती आणि एका वर्षाच्या आतच त्याचा नाश झाला. शनिदेवाची बहीण असलेल्या भद्राला ब्रह्मदेवांनी शाप दिला होता की जो पण व्यक्ती भद्रकाळात कोणतंही शुभ कार्य किंवा मंगल कार्य करेल तर त्याचं फळ नेहमी अशुभ राहील आणि म्हणून भद्राकाळात आणि राहुकाळात रक्षाबंधन हे साजरं करू नये. पण बघा, यंदा योगायोगानं रक्षाबंधनावरती भद्राचं सावट नसणार आहे, कारण भद्राकाळ हा 27 ऑगस्टला सकाळी सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्टला तो संपणार आहे. म्हणजे 27 ऑगस्टलाच रात्री तो संपणार आहे आणि रक्षाबंधन हे 28 ऑगस्टला आपल्याला साजरं करायचं आहे. त्यामुळे भद्राकाळ हा यंदा नसणार आहे. त्यामुळे कोणताही भद्राकाळ पाळण्याची आपल्याला या वेळी गरज पडणार नाही. जरी भद्राकाळ या दिवशी नसला तरीही राहुकाळ हा आपल्याला आवर्जून वर्ज्य करायचा आहे. तो देखील भद्राकाळा इतकाच अशुभ मानला जात असतो. म्हणून आपण या भद्राकाळामध्ये सुद्धा आपल्या भावाला राखी जी आहे तर ती बांधू नये. तर रक्षाबंधनच्या दिवशी बघा, सकाळी 10:46 ते 12:22 हा राहुकाळ असणार आहे या दिवशी 28 ऑगस्टला आणि तोच वर्ज्य करून आपल्याला ही जी राखी आहे तर ती आपल्या भावाला बांधायची आहे. आणि ज्यांना कोणाला शुभ मुहूर्तामध्ये राखी बांधणं शक्य होणार नाही त्यांनी मग राहुकाळ सोडून दिवसभरामध्ये कधीही आपल्या भावाला राखी बांधली तरीही चालणार आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही रक्षाबंधन हे साजरं करू शकता. आता बघा, रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्यासाठी अगोदर बहीण आणि भावाने दोघांनीही बघा स्वच्छ अंघोळ करून घ्यावी. तर बघा, नेहमी कोणतंही पूजापाठ असेल किंवा औक्षण करण्याचं कार्य असेल तर ते आपण स्वच्छ अंघोळ करूनच करावं. औक्षण हे खूप शुभ असतं. आता बघा, यानंतरनं नवीन कपडे परिधान करून आपण देवांची जी पूजा आहे तर ती अगोदर करून घ्यावी आणि नंतर आपल्या भावाचं जे औक्षण आहे तर ते तुम्ही करायचं आहे. त्यासाठी बघा, तुम्ही एक ताट तयार करायचं आहे. त्या ताटामध्ये रोली, चंदन, अक्षदा, मिठाई, तेलाचा दिवा हे सर्व साहित्य आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायचं आहे. राखी ठेवायची आहे, अक्षदा ठेवायच्या आहेत, कुंकाचा गंध तयार करून घ्यायचा आहे. तर या दिवशी बघा, ताटामध्ये तुम्ही चुकूनही तुपाचा जो दिवा आहे तर तो लावू नका, कारण की तुपाच्या दिव्याने पुरुषांना कधीही ओवाळलं जात नाही. आता बघा, पूजेच्या ताटामध्ये आपण चुकूनही हा तुपाचा दिवा अजिबात ठेवायचा नाही. आता राखी बांधण्या अगोदर सर्वप्रथम तुम्हाला पूजा थाळी देवांना समर्पित करायची आहे. देवांना राखी बांधायची आहेत. म्हणजे देवांसमोर एक राखी आपल्याला सुरुवातीला ठेवायची आहे आणि नंतरनं बघा, या दिवशी तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन मारुतीला राखी अर्पण करू शकता आणि त्यानंतरनं तुम्ही तुमच्या भावाला रक्षाबंधनची जी राखी आहे तर ती बांधू शकता. किंवा बघा, या दिवशी अगोदर देवांना राखी बांधायची आहे आणि मग नंतरनं भावाच्या मनगटावरती आपल्याला राखी बांधून घ्यायची आहे. पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून आपल्याला बसवायचं आहे. बहिणीचं तोंड पश्चिमेकडं असावं, चुकूनही दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. सगळ्यात अगोदर कुंकाचा गंध आपल्याला लावायचा आहे. भावाच्या कपाळावरती अखंड अक्षदा लावायच्या आहेत. त्याच्या डोक्यावरती तांदूळ, फुलं टाकायची आहेत, आरती करायची आहे आणि औक्षण राखी बांधून आपल्याला घ्यायची आहे. आणि नंतरनं राखी बांधताना बघा, या राखीला आपल्याला 3 गाठी ज्या आहेत तर त्या मारून घ्यायच्या आहेत आणि नंतरनं आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे. भावाला मिठाई खाऊ घालायची आहे. तर या अशा पद्धतीनं आपल्याला हे जे रक्षाबंधन आहे तर ते आपल्याला साजरं करायचं आहे. तर बघा, आपल्या भावाच्या घरी राखी बांधण्यासाठी
आपण गेलेलो आहोत, तर अशा वेळी येताना ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपण चुकूनही आपल्या घरी आणायच्या नाहीत. त्यासोबतच बघा या दिवशी जर आपल्याला काही वस्तूंची गरज असेल तर आपण नवीन वस्तू खरेदी करून आपल्या घरामध्ये आणू शकता. ज्यामध्ये बघा पहिली सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ते म्हणजे वापरलेले जुनी भांडी किंवा घरातील काही टाकाऊ वस्तू असतील. काही वेळा बघा जेव्हा स्त्रिया माहेरी जातात तेव्हा माहेरी गेल्यानंतरनं या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपल्या घरी घेऊन येत असतात. आता आईच्या किंवा आपल्या भावजाईच्या काही वस्तू असतात, वापरलेली काही कपडे असतील किंवा साड्या असतील किंवा त्यांच्या घरात अशा काही पडून असलेल्या वस्तू असतील, भांडी असतील, तर आपल्या कामी येतील म्हणून आपण बायका त्या वस्तू घरी घेऊन येत असतो. पण शास्त्रानुसार बघा शुभप्रसंगी रक्षाबंधनला माहेरून राहून येताना बघा अशा ज्या काही वस्तू आहेत तर त्या चुकूनही आपल्या घरामध्ये आणू नका. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती पसरत असते. त्या घरातील जे काही दोष आहेत तर त्या आपल्या वास्तूमध्ये तुमच्या संसारामध्ये येत असतात आणि त्याचा थेट दुष्परिणाम हा आपल्या पती पत्नीच्या नात्यावरती पडू शकतो. त्यामुळे तुम्ही या ज्या काही वस्तू आहेत तर त्या चुकूनही आणू नका. यामुळे आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये येत असतात, घरातून लक्ष्मी काढता पाय घेत असते. त्यासोबतच या दिवशी बघा आपण टोकदार वस्तू असेल, त्यामध्ये सुरी असेल, चाकू असेल, ब्लेड असेल, कात्री असेल किंवा इतर टोकदार धारदार वस्तू असतील, विळी असेल, तर अशा काही वस्तू आहेत तर त्यासुद्धा चुकूनही माहेराहून येताना आपल्या घरी आणू नयेत. त्यासोबतच लोखंडाच्या काही वस्तू असतील बघा, लोखंडी तवा असेल, कढई असेल, तर अशा ज्या काही वस्तू आहेत तर त्यासुद्धा आपण चुकूनही आपल्याबरोबर घेऊन येऊ नयेत किंवा आईनं आपल्या मुलीला देखील या ज्या काही वस्तू आहेत तर त्या देऊ नयेत. किंवा एखादं घड्याळ असेल बंद पडलेलं मनगटावरील की ते कुणी वापरत नसेल आणि त्याचा वापर आपण करू शकतो म्हणून आपण ते देखील घरी घेऊन येत असतो, तर ते देखील घड्याळ आपण आपल्या घरामध्ये आणू नये. यामुळे कुटुंबामध्ये भेदभाव निर्माण होऊ शकतो. पती पत्नीमधील नात्यामध्ये कडूपणा किंवा दुरावा येऊ शकतो अशी मान्यता आहे. त्यामुळं आपण या ज्या काही वस्तू आहेत तर त्या देखील आणू नये. त्यासोबतच लोणचं देखील आईनं आपल्या मुलीला देऊ नये. त्यामध्ये बघा म्हणून आपल्या जी लोणच्याची चव जी असते तर ती आंबट असते आणि त्याचा थेट संबंध आपल्या नात्यावर पडतो आणि त्यांच्या नात्यात अडचणी निर्माण होतात. नवरा बायकोमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात किंवा उद्भवू शकतात. त्यामुळं लोणचं जे आहे तर तो पदार्थ देखील चुकूनही आणू नये. कांदा, लसूण, मांस किंवा मांसाहार हा देखील या दिवशी चुकूनही करू नये. तर ही जी काही महत्त्वाची माहिती होती तर ती अतिशय महत्त्वाची होती आणि ही मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.